गेल्या 2 दिवसापूर्वी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील प्रसूती कक्षामध्ये बाळाने जन्म घेण्या अगोदरच या जगाचा निरोप घेतला. दगावलेल्या बाळाच्या वडिलाचा व आजोबाचा आरोप होता की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपले बाळ दगावले. दोषी डॉक्टरासह महिला सुरक्षा रक्षकावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, त्याशिवाय बाळ ताब्यात घेणार नाही. आज नातेवाईकासह कॉम्रेड बोबरॉन पोटभरे व नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अधिष्ठाता डॉक्टर शंकरराव धपाटे यांना शिष्टमंडळ भेटले. यावेळी डॉक्टर कचरे, डॉक्टर राकेश जाधव, प्रसूती विभागाचे प्रमुख डॉक्टर तोंडगे, डॉक्टर मोरेसह इतरही डॉक्टर उपस्थित होते. प्रसूती कक्षातील डॉक्टरांचा हा पहिला प्रकार नसून यापूर्वी यापेक्षा गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून या विभागाचे विभाग प्रमुख वेळ मारून नेत होते. यावेळी कॉम्रेड पोटभरे व नितीन शिंदे यांनी थेट डीन ऑफिसला धडक मारली. सुरुवातीला शिष्टमंडळ व अधिष्ठातामध्ये काही काळ गरमागरम बहस झाली. नातेवाईकांचा आरोप होता की एकतर पेशंट सोबत महिला नातेवाईकाला लेबर रूम मध्ये येऊ दिले नाही. जाण्याचा प्रयत्न केला तर महिला सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेने धक्काबुक्की केली. रुग्णाकडे डॉक्टरांनी बराच वेळ उपचार केला नाही, त्यामुळे आमचे बाळ दगावल्याचा आरोप केला. यावर अधिष्ठाता डॉक्टर धपाटे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी समिती नेमून चौकशी समितीचा अहवाल येताच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र नातेवाईकांचे समाधान होत नव्हते. 2 दिवसापासून दगावलेले बाळ नातेवाईक ताब्यात घेण्यास नकार देत होते. अखेर अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे डीन ऑफिसला आले. तहसीलदार यांच्या उपस्थितीत नातेवाईकांनी दगावलेले बाळ ताब्यात घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. याच मागणीच्या संदर्भात उद्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले जाणार आहेत. कॉम्रेड पोटभरे व नितीन शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना काय म्हणाले ते पहा. दुःखाची घटना या SRTM कॉलेजमध्ये घडलेली आहे. जे कॉलेज गोरगरिबांच्यासाठी एक वरदान म्हणून ठरलं, परंतु तेच आता नव्या बदलत्या परिस्थितीमध्ये गरिबांच्या लेकरांचे जीव घेऊ लागलेला आहे. शनिवारी या ठिकाणी प्रतीक्षा रोडे नावाची तरुणी पहिल्याच बाळंतपणासाठी इथं आली. तिचं अर्ध बाळ हे बाहेर आलं, तिचे फुगे फुटले, पाणी संपलं आणि 3.5 किलो वजनाचं मुलगा हा नाळाबिळाचं कारण सांगून त्याला ऑक्सिजन मिळाला नाही असं सांगितलं आणि त्याचा मृत्यू झाला. आमची मागणी उद्याला अशी राहणार आहे. या ठिकाणी तालुका दंडाधिकारी आहेत. उद्याला आमचं आंदोलन यासाठीच आहे की या दवाखान्यांमध्ये प्रचंड अशा सुधारणा झाल्या पाहिजेत आणि जे कोणी हे अशा प्रकारची नेग्लिजन्सी करू लागलेले आहेत ऑन ड्युटीवर, ते गरिबांना मारणं, गरिबांचे लेकरं ठार करणं आणि मेलं म्हणून गावाकडं पाठवून देणं आणि होळचे लेकरू पुन्हा जिवंत असणं, अशा प्रकारच्या ज्या काही घटना इथं होऊ लागल्यात, तर त्या दिवशी HOD असेल, त्यांच्या हाताखालचे सर्व लोक असतील, यांना ताबडतोब तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि यांच्या बाहेरच्या वरिष्ठ चौकशा केल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या मागण्या घेऊन उद्याला आम्ही आंदोलन करणार आहोत. तारखेला जो प्रकरण घडलं होतं आपलं स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलमध्ये, जे रोडे नावाच्या ताई आहेत, त्यांच्या डिलिव्हरी दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं बाळाला जीव गमवावा लागला होता. तर आज तहसीलदार यांच्या मध्यस्थीने आज 3 दिवसानंतर बाळाची डेड बॉडी बाळाच्या घरच्यांनी नातेवाईकांनी ताब्यात घेतलेली आहे आणि डीनसोबत आमचं बोलणं झालेलं आहे डीन साहेबाबरोबर. तर डीन साहेबाचं म्हणणं आलं की आम्ही समिती नेमू, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या SRTची समिती आम्हाला नको आहे, आम्हाला बाहेरचीही समिती पाहिजे त्याच्यामध्ये, का तर तुमचे डॉक्टर जे आहेत ते तुमचे डॉक्टर तुमच्याच डॉक्टरांची बाजू घेतील म्हणून. आणि ह्याच्यामध्ये आमचं येत्या 1-2 दिवसामध्ये SDM ऑफिससमोर आमचं आंदोलन आहे की जे HOD तोडगे सर आहेत किंवा त्यांच्या अंडरमध्ये जे डिलिव्हरी वॉर्डमध्ये जे डॉक्टर होते यांना निलंबित करून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, याची आमची मागणी आहे. आणि जे नातेवाईक आहेत त्यांचे आज बाळाला अंत्यविधीसाठी घेऊन जात आहेत, बाळाची विटंबना न करता त्याच्यामुळं, आणि लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मी मागणी करतो. आणि आम्ही ह्याच्यामध्ये आहेत
की जोपर्यंत त्यांना गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरणारच आहोत. पण माझं सगळ्यांना म्हणणं आहे की आपलं राज्य सरकार असेल किंवा आपल्या आरोग्यमंत्री असतील, सगळ्यांना असं माझं मत आहे की जे SRT रुग्णालय आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला होतं किंवा आशिया खंडामध्ये 1 नंबरला होतं, इथं अतिशयपणे आता गालबोट लागलेली आहे. इथं गरीब लोकांना डॉक्टर बिलकुलही बघत नाहीत, असं सगळ्यांचंच असं म्हणणं आहे. जो एखादा धनदांडगा माणूस आला तर त्याला प्रत्येक वेळेस त्या माणसाच्या पाठीमागे 10-5 डॉक्टर वारंवार जात आहेत. फक्त गरिबाची इथं हेळसांड होत आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि जे हे HOD तोडगे सर असतील किंवा जे संबंधित त्यांचे डॉक्टर असेल, जे लेबर रूममध्ये त्या दिवशी होते, त्यांच्या चुकीमुळे जे बाळ ऑफ झालं, त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल होण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत.